कर्तव्यनिष्ठ शिक्षक. गावातील एका छोट्या शाळेत माधव सर नावाचे एक शिक्षक कार्यरत होते. शिक्षण हा केवळ व्यवसाय नसून एक जबाबदारी आहे, हे त्यांचे मत होते. ते विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देत नसत, तर त्यांना जीवनाचे धडेही शिकवत असत. गावातील बहुतेक मुले गरीब घरातील होती. काहींना शाळेच्या फीचीही सोय नव्हती, तर काहींना वह्या-पुस्तकांचा अभाव होता. पण माधव सरांनी या गोष्टींना कधीही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या आड येऊ दिले नाही. ते स्वतःच त्यांच्यासाठी पुस्तके आणि इतर साहित्य आणत आणि आवश्यक ती मदत करत. शाळेनंतर ते विद्यार्थ्यांना मोफत शिकवत आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन करत. त्यांच्या शिकवण्याचा अनोखा पद्धत विद्यार्थ्यांना खूप आवडायचा. गणित आणि विज्ञान यांसारखे कठीण विषयही सोप्या उदाहरणाद्वारे शिकवून ते मुलांना समजावून सांगत. अभ्यासासोबतच त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये, जबाबदारी आणि मेहनतीची सवय रुजवली. एकदा त्यांच्या शाळेत एक सरकारी अधिकारी दौऱ्यावर आला. माधव सरांच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून तो प्रभावित झाला आणि गावातील शाळेच्या विशेष निधी मंजूर केल्या. त्यामुळे शाळेतील सुविधा सुधारल्या आणि अनेक नव्या विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतला. काही वर्षांनी माधव सरांचे विद्यार्थी मोठमोठ्या पदांवर पोहोचले. काही डॉक्टर, अभियंते झाले, तर काहींनी शिक्षण क्षेत्रातच योगदान द्यायचे ठरवले. त्यांना आयुष्यात जे काही यश मिळाले, त्याचे श्रेय ते माधव सरांना देत. ही कथा आपल्याला शिकवते की एक कर्तव्यनिष्ठ शिक्षक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवू शकतो. माधव सरांसारखे शिक्षक समाजात असतील तर कोणत्याही परिस्थितीत शिक्षणाचा प्रकाश कमी होणार नाही.